आजन मी यांचे फोटोच नाही काढले, यांनी डायरेक्ट मला उचलून रोडवर नेलं भाऊ. आजन आम्हाला जायचं होतं सडल्या बेटला, टपटप निघालो पण होतो. बेलापूर मध्ये थांबलो होतो आपल्या अक्षय भाऊकडे दाबेली खायला. टपटप दाबेली खाऊन निघालो होतो श्रीरामपूरच्या दिशेने. थोड्याच्या वेळेस लगेच श्रीरामपूर मध्ये पण पोहोचलो होतो. श्रीरामपूर मध्ये तर आलो होतो. आता इथून पण जायचं होतं आपल्याला हरेगाव फाट्यावर. हरेगाव फाट्यावरून डायरेक्ट सरळ रोड धरला, डायरेक्ट नदी पाशी येऊन पोहोचलो. सडल्या बेट मध्ये पण आलो होतो. पहिले छत्रपती महाराजांचं दर्शन करून लगेच मंदिराकडे निघालो. मंदिरापाशी पण आलो होतो. मंदिर पण आता एकदम जबरदस्त असं बनवलेलं आहे. पहिले तर सगळीकडे दर्शन करून घेतो, मग तुम्हाला सगळं मंदिर पण दाखवतो. मंदिर पण भरपूर असं मोठं बनवलेलं आहे, बाहेरून पण एकदम जबरदस्त दिसत. आता आम्ही पण बरेच दिवसातून आलो होतो, आणि तुम्ही पण कधी आलेले की नाही इथं कमेंट करून नक्की सांगा. टपटप आम्ही मंदिरापासून तर निघालो होतो. नदीला पण भरपूर पाणी आलेलं आहे. उन्हा पण लय होतं, मला पण लय पोहायची इच्छा झाली होती. आता मला काय एवढं लवकर स्वर्ग नाही पाहिजे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता इथून पोहणं तर नाही झालं, त्याच्यामुळे म्हटलं आता सोडा घेऊन आलो डायरेक्ट जेवण करायला. जेवण बिवून करून पाऊस लागला होता म्हणून थांबलो होतो. कार्तिक आला तेवढ्यात, तो म्हणत होता फोटो काढ. मी काय फोटो काढत नव्हतं, त्यांनी डायरेक्ट मला उचलून रोडवरच नेलं भाऊ. रोडवर नेलं ते नेलं मध्ये डायरेक्ट झोका देऊ राहिले भाऊ मला. जेव्हा का त्यांचे फोटो काढायला तयार झालं तेव्हा त्यांनी मला सोडलं. आता फोटो तर काढले, पण पाठवतो पुढल्या वर्षी.